काय मस्त बेसरम पण आहे बाई. उशी काळजी नाही की जवाई घरी जायला आपण एका दिवसासाठी आलतो का काय चाललं जा. त्या माणसाला तर जसं पुरीच्या घरून निघा नाही वाटत. आहे तर खाणं पैसे झपणं जवायाच्या माथं. मला बाई उलसक पटत नाही बाई व. आपल्या घरी बरं चुनी भाकर. काय म्हणलं आज राहा लागते का? काय घोरतात माय बाई जशी काही रात आहे. राती कुंदा खंडायला गेलते वाटते. राती किती वाकळ मारतो टीव्ही पाहिला. आता साजरे पसरले. आव मी काय म्हणून राहिली. काय मॅट डोक्याचे बडबड करतो कोण झोपेला तुला समजत नाही का? तिकडे दरवाजा उडून घे झोपू दे मला. तो दरवाजा उघडा टाकला ती एसीची थंडी हवा जाते ना तिकडे. अक्कलच नाही लेत. तुमची अक्कल तर लय खास करायला गेली. मला तर नाही अक्कल पण तुम्हाला आहे ना. म्हणजे बापरान त्याचा काही फायदा होत असेल जीवनात तर. बडबड नको तू अळाण्यासारखी बोलत नको जी स्टँडर्ड लोक राहतात आजूबाजून का थोडी श्रीमंत लोक सोसायटी आहे काय तुला स्टँडर्ड राहता येत नाही का? कशी बोलतं कशी वागतं हा निरा अळाण्यासारखी. जरासं इम्प्रेशन ठेवणं जरासं एवढं पॉश घर राय जराशी पाय जरासं तिला मेळासारखी बळ 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 करतं. आपलं नव्हे ना ते जवळचं भाई ना. आणि त्यातल्या तर तुम्ही तर लय फुलात वागून राहिली. ते शिकवा जरा पोरीले सांग ना. अति येऊन बसले तुकडे मोडून राहिले. त्या पोरीच्या घरी कार्यक्रम आहे एवढा मोठा. जरा म्हण ना त्या पोरीले जा म्हणून. तिला म्हणता काय झाला ते माहिती का सोय नाही होत. काय सोय नाही होत तिची. तिच्या घरी तिची सोय नाही होत का तुमच्या घरी होती का तिची सोय? काची सोय करा लागते. एवढं मोठं करून ठेवलं त्या जवळनं. काय 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 कमी आहे पोरीले. म्हटलं तुम्ही तर म्हणा त्या बांगड्या मी देतो. कोणी देतो त्या जवळच्या बांगड्या देऊन. हुंड्यातच केलं ते म्या काही त्याच्या घरच्या नाहीत. मॅच दिल त्या मापुरीले हुंड्यात. मोठी गेली जवळच्या बांगड्या जवळच्या कुठच्या मॅच दिल त्या पुरीले करून हुंड्यात. मग वापस घ्या. पुरीला दिल त्या तुझ्या घरी होती पोरगी ताकती करून दिल्या का त्याच्या संग लग्न केलं ताकती हुंडा दिला. जिबीले हाळ नाही जसं काय बोलतात काही नाही तर. उठा करा त्या पैसे सोय लावा जरासा. ते बांगड्या आणून द्या. चला म्हणलं गरीब झालं ते पोरीला देतो धाडून मी. काय 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 त्या पोरीला काही जरसं शिकवा ना जरा उद्धार होतो ना मानावाचा. घरी कार्यक्रम होती बसली त्या लेकराला 4 दिवस सुट्ट्यात म्हटलं आता. रक्षाबंधनची सुट्ट्या नाही का शनिवार आहे रविवार आहे आणि काल कोणती शाळा पडते आणि पडे ना. घरचा कार्यक्रम आहे मग पडली 2 दिवस शाळा तर काय होऊन राहिलं. डोकं खाऊ नको आलो आता एवढं भाडं खर्च तर राहायचं अशी 8 दिवसानं ते पुरीला ती पाठवून देतो. मग आपण आता एवढं भाडं खर्चून आलो तर राहू जसं 8-15 दिवस काही नाही झालं लागत तिला घरी. काय अति असली बाई तर हे राहते. ती म्हणे ना आज कुठे होती मोठं हॉटेल लागलं म्हणे तर तिने तो म्हणे बाबाजी आली. कमाल माय बाई एवढा पुरीचा खाऊ बाप तर जन्मात नशील. काय बाई तुमची आगात काही पाणीदारपणा नाहीच का काय सांगा. तिला खाले जन्माले आले का मग स्वतःच्या बळावर खाणार त्या पुरीच्या बळावर खाता का? त्या पुरीच्या जीवनात विष कालून राहिले उलसक चांगलं तिला सांगून राहिले. तुमचा स्वार्थ हलकटपणा याच्यासाठी आहे ना. तुम्हाला अव्वल माल खाले पाहिजे म्हणून त्या पोरीला वाईट शिकून राहिले तुम्ही आहे ना. सकाळी त्या जवायानं हात वर केले का मग वागवता तुमची पोरगी तुम्ही अशी हकडपणा करून राहिली त्याच्या संग. असा बाप आयुष्यात नाही पाहिला म्या. बरोबर करू नको म्हटलं तू चल जाय मी आणले का बाई पद्मा आपण घंटापर्यंत झोपायची जे आले आता काही सध्या बुक नाही. असतील ते ब्रेड वडे तर देऊ बाई एखादा मस्त झालं ते बा. खाऊ घालतो बापाले. आयुष्याचा उपाशी आहे स्वतःच तर खाल्लं. एक गुंठा वावर नाही ठेवलं सबनी टिक करून मोडलं. आता त्या जवळच्या इस्टेटवर डोळा. त्याला असंच उदयमान की धंदे शिकवा त्या पोरीले हित नका शिकू. काय हॉटेल जेवायला जायला लागते रोज रोज. पैसा का झाडायला लागला का त्या माणसाला खान सापडली कुठे. जवळचा पैसा उधळणं लावला स्वतःचा तर उधळला लेकासाठी काही ठेवला नाही. आता जवळचा उधळा खाया पायी काही नाही ठेवलं माय तेच त्या पोरीला शिकून राहिले आता. अहो ते लेकरेल तर जसं चांगलं शिकवा. आपल्या तर बाई खून खोलते खरं ना. कसं होईन मा पोरीचं बाई. हो माय बाई तू तू कसं काय आला रे. त्याचं काल तर सांगले नाही तू येऊन राहिला का काही. सरप्राईज सरप्राईज दिलं मी माझ्या बहिणीले. रक्षाबंधन आहे ना आता. अरे जगन्नाथ आला वाटते. दादा कशी आहेस? मस्त म्हणजे तू कसा आहे. किती दिवस झाले रे आला नव्हता. बरं आला आता. हो त्या सांगितलं दवाई बा काही घरी नाही म्हटलं चला नाहीतरी ते असले की डॉक्टर खात राहतात. बरं केलं बरं आला. मी म्हणतच होतो पण आला का सांगितलं नाही. काल तुला का फोन केला तर म्हटलंय नाही की निघालो तू गाडीत होता ताप आहे ना. हो पण म्हटलं चला पद्माले तेवढा सरप्राईज देऊ. किती छान. बरं झालं आला दादा. पोरं कुठे गेले लेकरं गेले का बापा संग त्याच्या. नाही मुले शाळेत गेले. त्यांना नाही पाठवलं मी. त्यांना कुठं रे तिथं काय खेड्यामध्ये काय सोय येते का तिथं. हो तो बाप तर अमेरिकेतच राहते बाई. तिकडे येतं तर वागती होते तो लेकराची सोय. तोला फक्त गावातच नाही होत. नाही त्याच्या गावात काय आले होते. आमच्या घरी तर आफ्रिकेतलेच लोक राहतात नाही. तू रे डोकं नाही तर तू मुकाडांमध्ये जर फालतू चांगल्या वातावरणात तू डोकं खात जा बरं. तू निघ बरं इथून तू निघ. बनव बाबा कशा आई तू चुप बस ना ग. चुप असता हो मी म्हणून तर यातलं खाला हे म्हणून एवढं बाया केलं ना चुप हाव म्हणून. अव जगन्नाथ आणल्या का बहिणीच्या बांगड्या आणल्या का सोडून. आला ना मोठा तोंडवर करून बहिणीच्या घरी आणल्या का तिच्या बांगड्या दे दिले. बांगड्या मी बांगड्या आणण्यासाठीच लय प्रयत्न केले पाहिजे. पाय
शेवटी मी आता म्हटलं पैसे आले त्याला उसने मागितले पण कुठेच मिळाले नाही आला. मी म्हटलं आता या रक्षाबंधनले मा बहिणीच्या बांगड्या देतोच मी. एक किडनी विकतो पण मा बहिणीच्या बांगड्या देतो. पद्मा तू टेन्शन घेऊ नको, माझी एक किडनी विकतो मी पण तुला बांगड्या सोडून आणतो. दादा काही बोलतो का असं? कसं बोललो काही कशी का तू? आला आला त्याला नाराज केला. तू सारे दादा अजून नको बोलू. भांगड्या काही महत्वाच्या नाहीये. हे बघ शिल्लक कामं करशील तर विचार कर. तुला माझी शपथ आहे असं काहीच नाही करायचं. कसं बोलतो रे तू? नाही बाई, आई मला लय बोलते त्या बांगड्यासाठी. लय बोलली त्या दिवशी फोनवरही बोलली ते तिला माहित झालं तुला बांगड्या सोडून आणल्या नाहीत तर. मी तर माझी किडनी विकल्या गेली चालते पण ती घेऊन नाही राहिला ना कोणी. मी विकतो तुला बांगड्या सोडून आणतो. चल चल ना मी इकतो ना किडनी. हा नाटकिया बाप नाटका पोरग त्याच्यापेक्षा नाटक आणि सगळे ते येडपट ही पोरगी आहे. अहो स्वतःच्या पायात धोंडा लावून राहिली. हे तुला भाऊन बाप नाही हे वैरी हे तुला वैरी. अजूनही डोळे उघड. मला तर वाटते काका तुला का धुंदी आली का काय सांगा. अरे एवढे हरामपणा करू नका. सक्कीच पोरगी होईना हो तुमची ते. आणि ह्या नाटक्या तुत्राचा किडनी निघते नाही असं. खरंच विकतो मी. आई तुम्हाला यावर विश्वासच नाही. पद्मा पण तुला मला विश्वास आहे ना. मी तुला भाऊ आहो ना. मी तुला बांगड्या फसवीन का? दादा तू नाराज नको. मला नाही पाहिजेत बांगड्या. बांगड्या नाहीत पाहिजे. तू असं बोलू नको कधी. तू म्हणतो म्हणून नाही तर मी आता किडनीच विकत होतो आणि तुला बांगड्या सोडून आणत होतो. आता तुला शपथ घातली. आता मी काहीच नाही करू शकत कारण माझ्यासाठी माझी बहीण सगळ्यात श्रेष्ठ आहे जीवनात. तो शपथ मी मोडत नाही. तर खरं सांगतो देवाची शपथ. मी आता किडनीच विकली असती पण तुला बांगड्या सोडून आणल्या असत्या. पण तू आम्हाला हात बांधले. स्वतःची शपथ घालून तू आम्हाला हात बांधले. आता मी काहीच नाही करू शकत. बाई 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 खरं ना एवढा नाटका. नागोबा आहेस रे तू. नागोबा भाऊ नाहीस तू. नागोबा आहेस वैरी आहेस वैरी. बहिणीच्या संसारावर बेटाळा घालून बसला. आई चुप. तू एवढा एवढा तू माझ्यासाठी किडनी विकायला तयार झाला. तू तरी काय बोलता बांगड्या म्हणजे का सगळं काही आहे का? मला नाही पाहिजेत बांगड्या. कुणालाच नाही पाहिजेत. मला माझा भाऊ महत्वाचा आहे. काही बडबड करत राहता. त्याला बोलत राहतं नुसतं. तू काय करणार आहे? त्याला नोकरी नाहीये. त्याला काही कामधंदा नाहीये. तर मग तू म्हणून त्याला तू अशी बोलता का? दादा हात पाय धुतो. बांगड्याचा विषय म्हणून टाक. अजिबात मला तसं काही आणायचं नाही. मी तुला शपथ घातली. चल चल आपण बाहेर जाऊ. नाराज नको हो बरं तू. बाबा चल आपण बाहेर जाऊ. चल बाई. पोराचे शब्द ऐकून तर मला हृदय थट थट तुटलं. दर्शक बाहेरून येऊ मन मोकळं होते. बाय 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 एवढा भरत मिलाप तर माझ्यानं पावलाही जात नाही. खरं ना आता हद्द झाली हद्द. आता मला त्या जवळ संग संधान बांधा लागेल आणि त्याला जरा सांगा लागेल की या पद्मीले जरासं तू कळक कर म्हणून. हिच्या हातात 1 रुपया देऊ नको. नाही तर हे तुला संसाराला आग लावते आणि सारं भावाचं घर भरते. आता माईस पोरगी आहे. माझ सक्कच पोरग आहे. सक्कीच पोरगी आहे. सावतर नाही कोणी. पण आता मला त्या जवळला सबून सांगाच लागेल बरोबर की आता जराशे बाबू तू संसाराकडे ध्यान दे. तुझी बायको काही तुझ्या संसाराचं हित नाही करून राहिली. त्या भावाचं हित करून राहिली. हे बरोबर नाही. मला पटत नाही. तू जवाई मरत काम करते हे भावाचं घर भरते. असे ना माई पोरगी मला नाही पटत हे. काय हो बाई लेकरं नाही घरी पोरी नाहीत घरी तर बाई जसं घर निरा ढंडरच झालं माय बाई. सुई पडली तर आवाज येते काय घरात. काही वेगळं म्हणून राहिलं बाई. हो ना लेकरायचा कल्लाच राहते. घर कसं भरेल राहते हो माय बाई. खरंच ना बा मा तोंडचीच गोट शिनली तुम्ही. मी बी असंच म्हणत होती की माई काही गमून नाही राहिलं. काल गेले ना तुम्ही काही म्हणा मला लढूच बाई. मला वाटते पहिल्या करो आता 8-10 दिवस राहतील तर ती आता काय ते का लोकांच्या घरी नाहीत म्हणा. रश्मीच्या घरी तिचे आई बाबा काळजी घेतात बरं. हो लय काळजी घेतात. स्वतःच्या नातावानीच काळजी घेतात. पाय जा तुम्ही. पण तरी आपल्या मनाला जसं असं वाटते बाई लेकरं माय सोन्याचे तोये चालले माय. कुठेच नाही धाडलं बाई. तुम्हाला तर माहित आहे कुठेच नाही धाडत तुम्ही लेकराईले. आता मग मी पहिल्यांदा गेले आता हे लेकरं. पण आता कसं कुठे जाऊ द्या लागते ना. ती बाई एकली काय करेन. ते सुनाली नाही म्हणतात नाही बाई. मी असं विचारलं कला म्हटलं सुन बाई आलीशी ना तर म्हणे नाही लेकरायचे काय शाळा आहे. आता लेकराची शाळा आहे ते काम कार्यक्रमाच्या दिवशी. कोणताही घरी कार्यक्रम म्हणला तर किती पुरते व. एकली ती बाई हे आपली 2 जीवाची रश्मी. म्या म्हणलं माय उगाच रश्मी काही करू गिरू लागेल अजून विचारासाठी धाडं खरं म्या मोहिनीले धाडलं. मी म्हणलं तर ती जाऊन रश्मी दगदग करील उगाच काही बिमार पडेल म्हणून म्हणलं माय मोहिनीले जाय म्हणलं माय तू. आता काय माहित बाई काय ताल करतात लेकरं ते काय ते होईन तो. रश्मीची आई वागवत जाईन लेकरायले मोहिनी करेन धंदा. हा ते रश्मी सांगे मला रात्री फोन आला रश्मीचा. म्हणे ते ऑर्डरच दिली म्हणे 2-3 दिवसासाठी. जशी त्या हॉटेलवाल्याने कोणतं हॉटेल बुक केलं तर ती आता 2-3 दिवस घरी जसं मग काही ते करणं भरणं सोरणं काय नाही लागत. तर मग ते मोहिनी ताईच्या होती म्हणत आता आई मोहिनी ताई आल्या तर म्हणलं हो माय बाई करा म्हणलं. पण वजे करा म्हणलं लेकरायला सांभाळून. तूही म्हणलं तुझी तब्येत सांभाळ आणि शांततेनं करा म्हणलं. असं काही एवढं काही हे नाही असंच पाहिजे का तसं लग्न आहे का म्हणलं का सारं नेमनेटकच पाहिजे. होतेच आहे जसं मागं पुढे. हो म्हणे नाही म्हणे करतो म्हणे आम्ही आरामशीर काय नाही म्हणे सबन गोष्टीची ऑर्डर दिली म्हणे.
ते कार्यक्रमाचं हॉटेलातच आहे ना जेवण खावण हे ते. आणि तिच्या भावानं 2 दिवसासाठी हॉटेल बुक केलं म्हणे. म्हणजे आता ऐन पाहुणे घेऊन आले की तिकडे घरी कुठे त्याच्या मायच्या डोक्याला काव लावीन. एकली बाई हे ना आपल्याला समजत नाही का एकल्या बाईच्या किती पुरते ना पाहुण्या रावण्या सांगा बोलगीन का हे घरातलं काही करीन असं का. हो हो ना. नाही मग तिचा भाऊ येलाय समजा इकडे नाही. हो मग तिला नेला त्यापासून गेलाच नाही मग तसा तो नाही. बरोबर आहे बरोबर आहे. बाईला काय येऊ नये माझ्या लेकर कोणते 10वी 12वी थाय उली उलीच थायत माझे लेकर. पण माय आजकाल लेकराच्या शाळा गिळा पडत नाहीत माय बाई. हो आपलं अडाने मत चालते काय होते लहानच आहेत. पण आजकाल माय बाई ते अगो ते उलसक लेकराचं नाव नाही आता पाळले का त्या दिवशी हे पूजा त्या ननदच्या घरी काची पंगत होती पण गेली नाही ना लेकरू काय माय आता येऊन जातं गेलं बाळवाडीत. पण तरी माय बाई त्याची शाळा आहे त्याची शाळा आहे गेली नाही ते. तिची सासू सांगे ना मला मायपूरच्या घरी कार्यक्रम काची पंगत दिली होती ना तिच्या घरी. तर आता म्हटलं अशी भावाले भाऊ जाईले या म्हणून आता घरी कार्यक्रम आहे लेक बैल वाटत नाही का आपल्या माहेरचे कोणाला कोणाला मला. तर मग तिने बोलावलं अशी तर ही पूजा गेली नाही म्हणतात नाही पोराची शाळा आहे काय माहिती बोर लेकरू. ते शाळेचं कारणच आहे ते पूजीचं त्या तिच्या ननदचं पटतच नाही. तिचं विचकतेच आता आहे मागं दिवाळीच्या वक्ती आली तिचं लय भांडणं झाले. सांगत नाही ते बाई दोघी ननद भावजायचे चांगलेच भांडणं झाले. ते बाई झाक शकते आता तिला भीत आहे काय नाही माहित पडत. पूजी उलसुके सण नाही करत हो बाई इतकंही नसते तर आली 2 दिवसासाठी ननद म्हटलं तिनं काय तिच्या लेकरीनं काय बाई याच्या हिच्या लेकराचं काय पुस्तक फाडलं का काय केलं बाई का खायनं तोडलं काहीतरी होतं बाई असं मला येत जायचं असं जसं काय केलंय. तर हे पूजी बोलली हे पूजी काही कमी नाही माय बाई मग सासूलीस तर किती बोलते. उलसक सैन्य करत नव्हतं आता लेकरं होय खेळतातच. मग उचलून ठेवा माहित लय महत्वाचं आहे. तर आता तिची लेकरं लय लहान आहेत त्या हिचे सुवर्णाचे. पोरगी तरी जशी समजदार आहे पोरग तर लहान आहे. त्यानं फाळलं म्हणते माय काय फाळलं का तोडलं काहीतरी होतं बाई. म्हणून जात नाही रे तिच्या घरी काय सांगते. औंदा तर टाकलं लेकरू शाळेत बालवाडीत आहे ती काय म्हणतात माय त्याले काही म्हणतात नाही नर्सरीत बालवाडीतच काका बालवाडीच्या लेकराला का एखादची सुट्टी भेटत नसते काय असं का. असं असेल मग काही मी ते म्हणे शाळा आहे मग गेली नाही शाळा आहे पोराची म्हणून गेली नाही आपल्याला काय कळते मी म्हटलं हो का. काही कारण सांगतात बाया हिडकणं फालतूच. जाऊ दे माय बाई चल माय बाई करू आपला स्वयंपाक माणसं येतील घरी म्हणतील बसेलच हा. हो बाई मग काय तर बाई मी लागतो बाई कामाले मग वजे वजे आपल्याला काही बाई पुरीसारखं बरोबर येत नाही. आणि माणसं आले की तसे मग मला सुचत नाही बाई मी करतो मग काची करू बाई भाजी. असं कोणची आहे उलशी मी तर म्हणतो आपलं त्याच्यातच होते माणसाई पुरतं करतो. हो बाई मी मग पाहिल्या मला ते 5-6 पोहे आहेत आपलं होते त्याच्यात. भाजी आहे का मग ते भाजीचं नाही माझ्या ध्यान फिरत ठेवते वाटते तुम्ही. हो मग लाईने जवळ बाजून गेले मग भाजी फिरजात ठेवून दिली मी म्हणलं एवढी मोठी भाजी आहे उगाच वर राहील तर खराब गेला होईन काही फिरजात आहे बाई ठेवेल आपलं होते दोघीचं. माणसाईले करतो मग काच करू माणसाईले भाजी. बापरे काय शांतता आहे आई मम्मी का. तो आला ये रे. घरात आल्या आल्या तर मला वाटलंच नाही आपल्या घरात आलो म्हणून. एवढी शांतता ते आपल्या घरी. पाय रे आता कोण आहे माझ्या घरात तुम्ही 3 जण बाहेर जायला आम्ही दोघी बुड्या बसलो ती मुकाट्यानं आता काय करू आम्ही. लेकरं असले घरात त्या दोघी असल्या की चालते माय बाई त्याचं दांगडो ते टीव्ही चालू राहते तर त्याचे ते मोबाईल चालू राहतात तर त्याचे ते बोलणे लेकरायचा कल्ला. आता काय आहे सुन दिवसभरात आम्ही तर असं एकीमेकीचं तोंड कावलो. चाल बाई आले पाहुणे चल मी लागतो स्वयंपाकाले. आता मग मोठे जावई येतात आणि भाऊ येतात मग एकामागे एकच येतात ते बरोबर लागतो बाई स्वयंपाकाले. हो चला करू तुम्ही भाजी टाका मी पोयाला लागतो. आले बा बाई करू तुम्ही राहू द्या. नाही जी दोघी मिळून करू काका मीच काय करू बसून जा बया देऊ चला. तर जेवून घेऊ माणसं जेवले की. ओ माय बाई बाई व हे मोहिनीनं फिरजात हे काय वाटून ठेवलं हो हे माय हे तर आहे व माय दाय आहे हे कायची वाटेल. ओय हो व तिनं ते मुगाची दाय ठेवली बाई वाटून काय करू राहिली ती काय सांगा. मग आता करू का बाई त्याची तसं मुकळे बेसन करू का त्याचं. काय आले वाटून ठेवली काय माहिती ना मोहिनीनच वाटली मला माहित आहे. करू का त्याचं मुकळे बेसन मग आपल्याला काय येते माहिती त्याचं दुसरं. मामीजी गोळे करा ना मग त्याचे गोळे करा वडे नाही तर भजे करा मुगाचे. वहिनीनं मुगाच्या भजेसाठी भिजवली असेल ते त्यासाठी वाटून ठेवली असेल. असं का मग भजन ते करू का मग ते मग काय मला माहित नाही बाबा काय आले बेजू हो तिनं घातली असेल त्याला काय लॉटन नाश्ता घेस त्याला करू काही. मग आता करू का मग काय खाता का आता मग जेवणात. हो करा माझी पोळी नका करू मग मी तेच खाईल. द्या बाई मग मी टाकतो तुम्ही उलशी दोघाई पुरती कणिक भिजवा मग श्यामपुरती श्यामच्या बाबापुरती. हा मग आता भजेच खाते त्याचे